आराध्याने भक्ताची इच्छा पूर्ण करावी इथवर मी समजू शकतो, परंतु इथे आराध्याने स्वतःच्या अर्धांगिनी सोबत सारीपाटाचा डाव मांडला. कशासाठी? तर आपल्या भक्ताला भेटण्यासाठी. आणि एवढेच नाही, डाव मांडला आणि स्वतःहून पराभव स्वीकारला. लतिका, मी जिंकले. श्री खंडेराय हरला आहेत. बानू, तुझ्याकडे येण्यासाठी देवांनी काय दिव्य केले याची तुला कल्पनाही नाही. का केले असेल देवांनी असे? त्यामागे काहीतरी अर्थ असेलच ना. तू याचा का नाही विचार केलास? तिथे गडावर श्री म्हाळसा देवींनी दुःखाचा आकांत केला. श्री खंडेरायांना थांबवण्याचे निकराचे प्रयत्न केले. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. मी किती प्रेम केलंय तुमच्यावर. तुम्ही माझे तन मन आहात. तुम्ही आराध्य आहात माझे. माझी भक्ती कुठे कमी पडली का? एवढे सगळे झाले, परंतु श्री खंडेराय थांबले नाही. देवींनी पंचमहाभूतांना पाठवले, परंतु साक्षात महादेवच ते पुढे जात राहिले. क्षमा असावी, मी श्री खंडेरायांना थांबवू शकलो नाही. हे म्हाळसा देवी, तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे मी श्री खंडेरायांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाही. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.